Praise the Lord. देवाला धन्यवाद. Today we are celebrating Palm Sunday. आज आपण झावळ्यांचा रविवार साजरा करतोय. Echo in the mic. Amen. घुमतोय आवाज. It's a great day of joy. आज आनंदाचा महान दिवस आहे. A great day where Jesus showed the world who he is. असा महान दिवस की ज्या दिवशी येशूंनी दाखवून दिलं जगाला की येशू कोण आहेत. A little glimpse of his glory. एक छोटीशी झलक येशूंनी त्यांच्या गौरवाची वैभवाची आजच्या दिवशी लोकांना दिली. Amen. आमेन. When heaven breaks the protocol on Palm Sunday. ज्या झावळ्यांच्या रविवारी स्वर्ग नियम तोडतं. This is the heading of today's message. आजच्या उपदेशाचं हे शीर्षक आहे. झावळ्या When heaven breaks the protocol on Palm Sunday. झावळ्यांच्या रविवारी स्वर्गाने तोडलेला नियम. Amen. आमेन. We'll open our Bibles to John chapter 12 verse 13. योहानाचा 12वा अध्याय आणि त्यातलं 13वं वचन. They took palm branches and went out to meet him, that is Jesus, shouting, Hosanna! Blessed is he who comes in the name of the Lord. Blessed is the King of Israel. योहानाचा 12वा अध्याय 13वं वचन म्हणतं, खजुरीच्या झाडांच्या झावळ्या घेतल्या आणि ते त्याच्या भेटीस निघून गेले व मोठ्याने ओरडत म्हणाले, होसाना! प्रभूच्या नावाने येणारा इस्रायलाचा राजा धन्यवादित असो. Praise God. आमेन. You know, Luke 19 says, लूक 19 मध्ये लिहिलंय, when the disciples brought the colt to Jesus, जेव्हा शिष्यांनी शिंगराला येशूंकडे आणलं, they cast their garments upon the colt त्यांनी त्या शिंगरावर आपले झगे आपली वस्त्र टाकली and made Jesus to sit on it. आणि येशूंना त्यावर बसवलं. And as he went, आणि जसं ते गेले, they spread their clothes on the way. त्यांनी आपले कपडे आपली वस्त्र आपले झगे रस्त्यावर सुद्धा टाकले. And when he was come nigh to the descent of the Mount of Olives, आणि जैतुनाच्या डोंगराच्या जवळ जेव्हा तो आला, it's all given in Luke 19:36 to 40. लूक 19:36 ते 40 मध्ये मी जे सांगतोय त्याची नोंद आहे. लूक 19:36 ते 40. The whole multitude of the disciples began to rejoice and praise God with a loud voice for all the mighty works that they had seen, saying, Blessed be the King that comes in the name of the Lord, peace in heaven and glory in the highest. And some of the Pharisees from among the multitude said unto him, Master, rebuke thy disciples. And he answered and said unto them, I tell you that if these should hold their peace, the stones would immediately cry out. लूक 19:36 ते 40. मग तो पुढे जात असता ते आपली वस्त्रे वाटेवर पसरत गेले आणि तो जैतुनांच्या डोंगराच्या उतरणीजवळ पोहोचता शिष्यांचा सर्व समुदाय आनंद करीत जी सामर्थ्याची कृत्ये त्यांनी पाहिली होती त्या सर्वांवरून ते मोठ्याने बोलून देवाची स्तुती करू लागले. ते म्हणाले, प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवादित आहे. आकाशात शांती परम उच्चामध्ये गौरव. तेव्हा समुदायातील कित्येक पुरुषांनी त्यांना म्हटले, हे गुरु, तू आपल्या शिष्यांना धमकाव. आणि त्याने त्यांना उत्तर देऊन म्हटले, मी तुम्हाला सांगतो, जर हे शांत राहतील तर धोंडे ओरडतील. Praise God. देवाला धन्यवाद. Now, do you see something that feels little off here? आता इथे थोडंसं काहीतरी ऑफ विचित्र वाटतं तुम्हाला? Because when I was making this message, I saw there was something off here. कारण की जेव्हा मी हा उपदेश बनवत होतो तेव्हा मला जाणवलं की इथे काहीतरी थोडंसं विचित्र आहे. Why were they shouting? का ते ओरडत होते? Why were they singing? का गात होते? आरडाओरडा का करत होते? Why were they waving the palm branches? का झावळ्या त्यांनी अशा उंचावल्या? का गायला लागले? का ओरडायला लागले? I feel it was not right. मला असं वाटतं ते बरोबर नव्हतं. Not only the Pharisees, आणि फक्त परुषी नाही, but even me as a pastor and bishop, I feel it was not really right. पण मी एक पास्टर आहे, मी एक बिशप आहे, या नात्याने मी पण म्हणेन की हे बरोबर नाही. हा काय आरडाओरडा आहे? हे काय झावळ्या उंचावतायत? Now, most will not agree with me. आता बरीच माणसं या विधानावर माझ्याशी सहमत करणार नाहीत. Now, I'm not asking you to throw away the palm branches. आणि मी तुम्हाला असंही सांगत नाहीये की चला आता सगळ्यांनी त्या झावळ्या फेकून द्या. We have to see something more than the word here. इथे आपल्याला त्या पलीकडे थोडंसं पाहायचं आहे. We have to see something more than the word here. शब्दाच्या पलीकडे थोडंसं बघायचं आहे. That is the revelation of the word. आणि ते म्हणजे शब्दाचं प्रगटीकरण इथे आपल्याला कळायला हवंय. Now some would say, काही माणसं म्हणतील, Pastor, it is Palm Sunday. की झावळ्यांचा रविवार आहे. But listen, पण ऐका, it wasn't Palm Sunday. तो झावळ्यांचा रविवार नव्हता.
That day was not Palm Sunday. तो दिवस झावळ्यांचा रविवार नव्हता. Luke later on wrote it was called to be Palm Sunday. नंतर लूकने लिखाण करून असं सांगितलं की तो झावळ्यांचा रविवार आहे. But on that day it was not Palm Sunday. पण जेव्हा तो दिवस उगवला त्या उगवलेल्या दिवशी तो झावळ्यांचा रविवार नव्हता. When Jesus sat on the donkey, it was not Palm Sunday. येशू जेव्हा त्या गाढवावर बसून येत होते तो झावळ्यांचा रविवार नव्हता. That wasn't meant to be a parade day for Palm Sunday. आणि तो काही मिरवणुकीचा दिवस नव्हता. तो काही यात्रा किंवा रॅली काढायचा दिवस नव्हता. तो काही झावळ्यांचा रविवार तोपर्यंत घोषित दिवस नव्हता. It wasn't meant for children to wave palm branches. की मुलांनी त्या दिवशी झावळ्या अशा उंचवायला हव्यात असा तो अजूनपर्यंत घोषित झावळ्यांचा रविवार It नव्हता. wasn't meant that day to be singing day. आणि तो दिवस गाणी गाण्यासाठी असला पाहिजे असं नव्हतं. Say, not yet. अजून नव्हतं. अजून ते डिक्लेअर आणि घोषित किंवा लिखाण केलेलं नव्हतं. Because that day was not about a celebration. कारण तो दिवस काय आनंदोत्सवाचा काहीतरी वेगळा वगैरे असा दिवस नव्हता. The day that Jesus rode on the donkey, ज्या दिवशी येशू त्या गाढवावर किंवा शिंगरावर बसून आले it was a day of separation. तो एक विभक्तपणाचा किंवा विभागणीचा दिवस होता. It was a day of selection. तो एक निवडणुकीचा दिवस होता. A day when lambs were selected to be offered. असा दिवस की ज्या दिवशी मेंढरू निवडलं जायचं अर्पण द्यायला. That day, असा दिवस that today which we call as Palm Sunday, की ज्याला आज आपण पश्चात झावळ्यांचा रविवार असं म्हणतोय. but that day when this incident happened, पण ज्या दिवशी या घटना किंवा ही घटना घडली it was a Passover time. वलांडणाचा काळ होता तो बेटा. Passover time has never been in the history of Israel as a day of celebration. आणि वलांडणाचा काळ इस्रायलच्या इतिहासामध्ये कधीही आनंदोत्सवाचा किंवा पार्टी करायचा म्हणून डिक्लेअर झालेला नव्हता. 1500 years. 1500 वर्ष The Jews had never had celebration on this particular day. यहुदी समाजाने त्या विशिष्ट दिवशी की जो वलांडणाचा काळ आहे त्या काळातला दिवस आहे 1500 वर्ष यहुदी समाजाने त्या दिवशी काही आनंदोत्सव केलेला नव्हता. You may not know this truth, but the Jews knew the truth at that time. तुम्हाला हे सत्य माहिती नसेल पण यहुदी लोकांना हे सत्य त्यावेळेला माहिती होतं. Because every year they have been observing this day as Passover time. कारण की दरवर्षी हा जो काळ यायचा हे जे दिवस यायचे ते दिवस ते लोक वलांडणाचा काळ म्हणून घालवायचे. Passover time was a holy time. आणि वलांडणाचा काळ एक पवित्र काळ मानला जायचा. It was not a celebration time. तो काय आनंदोत्सव आणि उड्या मारा नाचा गा असा काळ मानला जायचा नाही. It was in fact a heavy time. आणि इनफॅक्ट तो एक जड ओझ्याने भरलेला असा काळ मानला जायचा. A time full of meaning and mystery. असा काळ की जो अर्थाने भरलेला आहे रहस्यांनी भरलेला आहे. So what is Palm Sunday? मग आता झावळ्यांचा रविवार म्हणजे काय? It's not a parade Sunday. झावळ्यांचा रविवार म्हणजे यात्रा रॅली परेड काढायचा रविवार नाही. It's not children waving branches. किंवा मुलांनी आता या सगळ्या झावळ्या घ्यायच्या आणि उंचवायचा असा दिवस नाही. It's not just donkeys and cloaks and singing. किंवा शिंगरू गाढव गाणं नाच हा असा दिवस नाही. That day was Passover. ऍक्च्युअली तो दिवस होता वलांडणाचा. And it is solemn, it is sacred, it is very holy. आणि वलांडण म्हटलं की शांत सौम्य पवित्र असा काळ. The day Jesus sat on the donkey, ज्या दिवशी येशू त्या गाढवावर बसले he sat on the exact time and date. बरोबर त्या दिवशी त्या वेळेला येशू त्या गाढवावर बसले. It was the 10th of Nisan. निसानचा 10वा दिवस जुना करार. The day the lamb was chosen, selected. ज्या दिवशी मेंढरू निवडलं जायचं. It was not the day when the lamb was slain. आणि ज्या दिवशी मेंढरू वधलं जायचं तो दिवस नव्हता तो. पण ज्या दिवशी मेंढरू निवडलं जायचं वधायला तो दिवस होता हा. Because after 4 days the lamb was slain. कारण 4 दिवसांनंतर मग ते मेंढरू वधवलं जाणार And आहे. that's exactly what happened with Jesus. He came on the 10th of Nisan. On the 14th of Nisan, he was offered on the cross. आणि बरोबर येशू समवेत पण असंच झालं. येशू निसानच्या 10व्या दिवशी आले गाढवावर बसून आणि येशूंना निसानच्या 14व्या दिवशी वधस्तंभावर त्यांनी खेळले. So go with me a little bit behind for a moment. तर थोडंसं माझ्या सोबत काही क्षण मागे चला. We will go then to the first Passover. मग आपण पहिला वलांडण जेव्हा घडला तिथे जाऊ. There Moses says तिथे मोशे म्हणतो in the book of Exodus 12, निर्गमचा 12वा अध्याय Moses said, मोशे म्हणाला on the 10th day, 10व्या दिवशी take a lamb, तुम्ही मेंढरू घ्या bring it in your home, कोकरू घ्या घरात आणा care for it, आणि त्या कोकराला सांभाळा watch it,
त्याच्यावर नजर ठेवा, त्याला सांभाळा Let it stay with you till the 14th of Nisan. आणि ते कोकरू निसानच्या 14व्या दिवसापर्यंत तुमच्या सोबत राहू दे. Let that lamb stay in your home. ते कोकरू तुमच्या घरात राहू दे Get a feeling of the lamb. आणि त्या कोकराविषयीनं थोड्या भावना जागृत होऊ देत. Imagine a family in Egypt. आणि तुम्ही एक कल्पना लावा, एक अंदाज करा की मिस्र देशातला एक परिवार आहे. A little girl and a little boy watching the lamb hop around in their tent. किंवा समजा एक लहान मुलगी आहे, लहान मुलगा आहे, त्यांची फॅमिली आहे आणि ते बघतायत की घरामध्ये ते लहान कोकरू आहे, ते कोकरू इकडून तिकडे उडी मारत आहे. They feed it every day. आणि रोज ते त्या कोकराला खाऊ घालतायत. Morning, afternoon and evening. सकाळ दुपार संध्याकाळ त्याला सांभाळतायत They pat it. आणि त्याला प्रेम देतायत. They may even give a name to their lamb. आणि कदाचित त्यांनी त्या कोकराला नाव पण दिलं असेल. They may laugh with it and it plays with them. आणि त्या कोकरा समवेत ते खेळले असतील, ते कोकरूही त्यांच्या समवेत खेळत असेल. जसं घरात कधी पाळीव प्राणी असले तर आपण त्यांना नाव देतो, ते आपल्याशी खेळतं असं. But each day पण दर दिवशी a shadow looms एक सावली असायची. because कारण something is going to happen. काहीतरी लवकरच होणार आहे. And so the children asked, तर मुलांनी विचारलं Daddy, की डॅडी, is this the very lamb that is going to be killed on the 4th day? हेच कोकरू तुम्ही 4थ्या दिवशी मारणार आहात? The father sighs and says, तर मग डॅडी किंवा वडील उसासे सोडून म्हणतायत Yes, my child, की होय माझ्या मुला, we must kill this lamb. आपल्याला हेच कोकरू मारायलाच लागणार आहे. Why, Daddy? का डॅडी? Why this lamb has to die? का एवढं आपण त्याला पाळलं, प्रेम दिलं, त्यालाच का मारायचं? Because कारण if he doesn't die, जर हे कोकरू मेलं नाही we all die. तर आपण सगळे मरू. If he doesn't die, we die. हे कोकरू मेलं नाही तर आपण सगळे मरू, म्हणून मारावंच लागेल बेटा. If he lives, we die. हे कोकरू जगलं तर आपण मरणार. If the blood is not shed of this innocent lamb, या निष्पाप भोळ्या कोकऱ्याचं रक्त जर सांडलं नाही we cannot get out of Egypt. तर आपण मिस्र देशातनं बाहेर जाऊ शकणार नाही. We shall be in bondage all our generations. आणि पिढ्यानपिढ्या आपण असेच बंधनात राहू, गुलामगिरीत राहू. The children don't understand this mystery आणि लहान altogether. लेकरांना हे रहस्य ऑल टुगेदर कळलंच नाही की डॅडी काय बोलतायत. And the days pass. आणि मग दिवस गेले, The joy fades. आनंद कमी होत गेला. The joy that was on the first day fades on the second day. पहिल्या दिवशी जो आनंद होता ते कोकरू घरात आल्यानंतरचा तो दुसऱ्या दिवशी कमी झाला. Tears rise in the children's eyes. मुलांच्या डोळ्यात पाणी आलं, अश्रू आले. The closer they get to the 14th of Nisan, आणि जेवढं ते निसानच्या 14व्या दिवसाच्या जवळ चालले the heavier it feels. तेवढं त्यांना जड वाटायला लागलं. Day 2, त्यांनाही. day 2, आणि day मग second, दुसरा दिवस जेव्हा आला the lamb is still there. ते कोकरू अजून आहे घरात The children's smile is there, आणि मुलांच्या चेहऱ्यावर हास्य पण आहे. but not as wide as on the first day. पण पहिल्या दिवशी जो आनंद होता कोकरू घरात आल्यानंतरचा तो दुसऱ्या दिवशी नव्हता. And then the third day, मग तिसरा दिवस आला they hold it more tighter. आणि मग अजून ते त्याला घट्ट धरून बसतायत. On the third day, they speak less. आणि तिसऱ्या दिवशी मग मुलं कमी बोलतायत. Fourth day, the laughter fades. आणि मग चौथा दिवस आला आणि घरातलं हास्यच गायब झालं. The home feels heavier. अख्ख्या घरामध्ये एक ओझं जाणवायला लागलं. All the children are around the lamb. सगळी मुलं त्या कोकराच्या अवतीभोवती होती. There is silence in the home. आणि घरात शांतता पसरली. This is the feeling the Jews had, what we feel now in your midst. आता तुम्हाला कसं वाटतंय हे ऐकल्यावर? ही अशी भावना ऍक्च्युअली त्या यहुदी लोकांमध्ये त्या दिवशी होती. Are you getting me? जो नंतर झावळ्यांचा रविवार डिक्लेअर झाला, जो नंतर This- झावळ्यांचा रविवार घोषित झाला. This is the kind of atmosphere which was supposed to be been there when Jesus rode that donkey. अशा पद्धतीचं वातावरण तेव्हा तिथे होतं जेव्हा येशू त्या गाढवावर बसून आत आले. I'll let you know why it changed. मी सांगतो तुम्हाला मग ते का बदललं. Now, आता we go back to Moses' time. आपण मोशेच्या काळात परत जाऊ. The laughter fades. हास्य गायब झालं. They know त्यांना कळलं tomorrow, की उद्या, that is Good Friday, that we call Good Friday, ज्याला आपण गुड फ्रायडे म्हणतो, आज उत्तम शुक्रवार ज्याला आपण आज म्हणतो, between 3 to 6, 3 ते 6च्या दरम्यान the lamb has to be slain. हे कोकरू वधायला हवंय. याला ठार मारायचंय. वी गॉट टू किल इट. That is the truth. ते सत्य आहे. Something innocent must die that we sinners can live. काहीतरी निष्पाप आणि भोळ मेलच पाहिजे अशासाठी की तुझ्या माझ्यासारखे पापी जगले पाहिजेत.
This is not a feast of happiness. आणि हा काय आनंदाचा सण नाहीये. It's a feast of exchange. ते एक अदला बदल झाल्याचा हा सण आहे. The innocent was supposed to die for the guilty. निष्पाप आणि भोळा गुन्हेगारांसाठी मरण पावत आहे. The lamb has to die for the children. ते कोकरू त्या मुलांसाठी मरायला हवंय. So there was no celebration during even Moses' time. तर मोशेच्या काळामध्ये सुद्धा त्या दिवसांदरम्यान आनंदोत्सव नव्हता. There was no waving of branches even on that first Passover. त्या पहिल्या वलांडणाच्या दिवशी सुद्धा झावळ्या वगैरे त्यांनी उंच केलेल्या नाहीयेत. Now fast forward 1500 years later. आता 1500 वर्ष आपण पुढे जाऊ आणि 1500 वर्षांनंतर Another day अजून एक दिवस which was called 10th of Nisan. ज्याला निसानचा 10वा दिवस म्हणतात. Another lamb came walking into the city. अजून एक कोकरा नगरात चालत आला. This time या वेळेला not led by the rope त्याला दोरीनं आणण्यात आलं नाही, but riding on a donkey. पण तो स्वतः गाढवावर बसून आला. On the day of separation, त्या विभाजनाच्या दिवशी Jesus walks into Jerusalem. येशू स्वतः यरुशलेमेत चालत आले. जुन्या करारात मेंढराला दोरी बांधून खेचून न्यायचे तसं नाही, हे स्वतः चालत आत आले. What was happening? काय होत आहे? All the Jews were following the protocol. सगळे यहुदी लोक प्रोटोकॉल म्हणजे नियमाप्रमाणे करत होते. What they were doing for 1500 years, 1500 वर्ष त्या यहुदी लोकांनी जे केलं, that same kind of sacred, holy observation was being maintained even on that day when Jesus sat on the donkey. आणि येशूच्या दिवशी त्या गाढवावरती बसून आत येत होते, त्या दिवशी सुद्धा यहुदी समाजाने त्याच पवित्रपणात आणि शांततेत आणि सौम्यतेत तो दिवस पाळलाय. Because कारण they remembered त्यांना आठवलं today was the day आजचाच दिवस lamb was selected. कोकरू निवडलं गेलं. If some lamb is being selected to die, that is not celebration. आणि कोकरू जर मरण्यासाठी निवडतायत तर तो काय पार्टीचा दिवस नाहीये. And so त्याला मारणार आहेत. but normally the Jews would cry, पण मग साधारणतः यहुदी लोक रडायचे. but something is off on that first Palm Sunday. पण त्या पहिल्या जावळ्यांच्या रविवारी काहीतरी चुकलं, म्हणजे विचित्र काहीतरी ऑफ. We call it Palm Sunday, they called it Passover. आपण त्याला जावळ्यांचा रविवार म्हणतो, यहुदी समाज त्याला वलांडण म्हणतात. The people were not weeping on that day. लोक रडत नव्हते त्या दिवशी, मात्र They were shouting. तर लोक ओरडायला लागले. They are not silent. शांत नाही बसले, They are singing. गायला लागले. They saw palm trees and broke the palm branches and waved out before him. त्यांनी झाडं पाहिली, झावळ्या काढल्या, त्या झावळ्या उंचवायला सुरुवात केली. First time पहिल्यांदा in the history of Israel, इस्रायलच्या इतिहासात they were singing ते गाऊ लागले. on the day which was called the preparation for death. ऍक्च्युली ज्या दिवसाला मृत्यूसाठीच्या पूर्व तयारीचा दिवस असं मानलं जायचं, त्या दिवसाला ते लोक गायला लागले. If somebody is going to die, जर कोणीतरी मरणार आहे, even after 4 days, 4 दिवसांनंतर सुद्धा जर आपल्याला कळलेलं आहे की कोणतरी मरणार आहे, and they are your very own, आणि ते तुमच्या स्वतःच्या घरचेच कोणीतरी आहेत आणि आपल्याला कळलेलं आहे की 4 दिवसांनी हा मरणार आहे, will you have celebration? तुम्ही पार्ट्या करता का हो घरात? आनंदोत्सव करता, नाचता, गाता? But here they are celebrating. पण इथे हे लोक आनंदोत्सव करत होते. Hosanna! होसाना, Blessed he who comes in the name of the Lord. प्रभूच्या नावाने येणारा आशीर्वादित असो. Now wait, what happened? थांबा, काय झालं? Did they realize it? त्यांना कळलं का? That today is the day of the 10th of Nisan. त्यांना कळलं की नाही की आज निसानचा 10वा दिवस आहे It is the day which is called Passover. आणि या दिवसाला वलांडणाचा काळ म्हणतात. The day the lamb was selected. ज्या दिवशी कोकरू मरायला निवडलं जातं, That lamb selected to be slain. जे कोकरू वधायला निवडलं जात आहे. So how can they rejoice with the palms? आणि ही माणसं झावळ्या घेऊन आनंद काय करतायत? Why did they celebrate on this day? का आजच्या दिवशी हे लोक असं करतायत? का आनंद करतायत? Who told them to wave out palm कोणी त्यांना branches? सांगितलं की झावळ्या वर करा? For 1500 years they never did it. 1500 वर्ष केलेलं नाहीये आपण कोणी कधी असं. They did celebrate with palm leaves, आणि झावळ्या घेऊन त्यांनी आनंदोत्सव केला नाही असं नाही, but it was on a different day. पण वेगळ्या दिवशी केला होता. त्या दिवशी नाही, It was called the day of Sukkot. ज्याला सुकोत म्हणतात. त्या दिवशी ते लोक झावळ्या हातात घेऊन नाचायचे. पण या दिवशी नाही की जो कोकरू निवडून कोकराला घरात ठेवून मग नंतर मारणार आहे, त्या दिवशी नाही. What is Sukkot? सुखोत म्हणजे काय? This is the feast called the Feast of Tabernacles. सुखोत म्हणजे निवास मंडपाचा सण. Yes. It was celebrated after the Passover. वलांडणानंतर ते साजरा करायचे. सुखोत कोण? ते म्हणजे यहुदी समाज. It was celebrated when they were set free from Egypt. जेव्हा ते मिस्र देशातनं मोकळे झाले, बंधनातनं सुटले, After Pharaoh set them free, फारो राजांनी त्यांना
मोकळं केलं. crossed the Red Sea, मग तांबडा समुद्र त्यांनी दुभंगला. walked out free. त्या दुभंगलेल्या समुद्रातनं ते अगदी मोकळे चालले. But even at that time when they walked out free and crossed the Red Sea, they did not wave out palm branches. पण त्याही वेळेला त्यांनी झावळ्या उंच केल्या नव्हत्या. जेव्हा तांबडा समुद्र दुभंगलेला आणि दुभंगलेल्या रस्त्यातून ते चालले, त्यांनी तेव्हा झावळ्या वर केल्या नव्हत्या. We see Miriam dance. आपण पाहतो की मिरियाम तेव्हा नाचली. She had tambourine, not palm branches. तिच्या हातामध्ये झांज होती, झावळी नाही. Amen. आमेन. She was singing glory to God, मिरियाम देवाला गौरव देत होती तांबड्या दुभंगलेल्या समुद्रातून निघताना. but not a single palm branch was in anybody's पण hand. हे काही झावळी कोणाच्या हातात नव्हती रे. They didn't wave the palm branches त्यांनी झावळ्या नाही वर केल्या. because कारण palm branches were never meant for the moment of escape. झावळ्या कधीही त्या सुटकेच्या क्षणासाठी बनलेल्या नाहीत. They were saved, but they were not yet settled. ते वाचले पण अजून स्थिरस्थावर झाले नव्हते. So palm branches was reserved for them when they shifted to the promised land. तर झावळ्या त्यांच्यासाठी त्या दिवसासाठी नेमून ठेवलेल्या की जेव्हा ते अभिवचन दत्त देशामध्ये शिफ्ट होतील. Are you getting me? कळतंय का? त्या दिवसासाठी झावळ्या नेमून ठेवलेल्या आहेत. Then what went wrong? मग काय चुकलं? त्या दिवशी हे कशाला नाचले? What went wrong? काय चुकलं? त्या दिवशी नाचले कशाला सगळे? Now just close your eyes or close your mind and then go back with me. आता डोळे बंद करा. डोळे बंद करायचे नसतील तर थोडी डोकी आणि मन बंद करा आणि माझ्यासोबत मागे चला. It's early morning आणि चित्र रंगवा की पहाटेची वेळ आहे. in a small village in Israel. इस्रायल गावातलं एक छोटस इस्रायल मधलं एक छोटस गाव आहे. The sun is rising. सूर्य उगवतोय. There is the smell of fresh bread made all around. आणि ताजी भाकर किंवा ब्रेड सगळीकडे भाजला जातोय, त्याचा सुगंध पसरतोय. In one house, एका घरात a father claps his hands एक वडील to आपले his children एक वडील हातांची टाळी मुलांसमोर वाजवतायत and he calls with joy, आणि आनंदाने बोलवतायत come out. की चला बाहेर. Today आज begins this feast. आज हा सण सुरू होतोय. This feast is called Sukkot. या सणाला सुकोत म्हणतात बेटा. Now they are settled in the promised land. आता ते अभिवचन दत्त देशात स्थिर स्थावर झाले बरं They का. have their own land. आता त्यांना स्वतःची जमीन मिळाली. रान प्रवास सगळा संपला. They have their own houses. त्यांना स्वतःची घरं मिळाली. ते अभिवचन दत्त देशाच्या आत आले. ते सेटल झाले. स्वतःची घरं आली. And so the father says, मग त्या घरचा एक बाप बोलला, children, मुलांनो today we are building a Sukkot, आज आपण सुकोत बांधणार a आहोत. Sukkah. आज आपण सुखा बांधणार आहोत. And then the kids run out आणि मग मुलं बाहेर जातात. and they are very happy. मुलं आनंदी असतात. Daddy, म्हणतात डॅडी what is it? हे काय आहे? Are we camping outside? आपण आज काय तंबू घालून राहणार आहोत का? You know, our children love camping. मुलांना कसं तंबू घालून राहायला आवडतं, कॅम्पिंग आवडतं लहान मुलांना. Because we remember in the school we used to have camping. का Daddy. आम्हाला आठवतं शाळेमध्ये ना आम्हाला असं कॅम्पिंगला घेऊन जातात डॅडी. But last year also, Daddy, you celebrated this Sukkot. पण गेल्या वर्षी सुद्धा डॅडी तुम्ही हा सुकोत पाळला होता. And the father kneels down in front of his children. आणि मग डॅडी मुलांसमोर गुडघे टेकतात. And with eyes shining, he then narrates the story. आणि चमकत्या डोळ्यांनी कथा सांगतात. Children, की मुलांनो we all walked in the wilderness for 40 years. आपण सगळे रान प्रवासात होतो. 40 वर्ष आपण रानातला प्रवास केलाय बेटा. You never walked with us. Maybe you were in the womb of your mother. तेव्हा तुम्ही चालला नसाल कारण तुम्ही तुमच्या आईच्या पोटात होता. But we walked. पण आम्ही चाललोय. And guess what? आणि बघ काय, We never lacked anything. आम्हाला काही कमी पडलं नाही त्या रानात चालताना. Water came out of the rock. खडकातनं पाणी बाहेर आलं. Bread came down from the sky. आणि स्वर्गातनं भाकर खाली आली. A cloud led us by day. एक मेघस्तंभ आम्हाला सावली देऊन दिवसा चालवायचा. A fire led us by night. अग्निस्तंभ आम्हाला रात्री चालवायचा. माहिती आहे. And not one of us was weak. आणि आमच्यातला एकही जण अशक्त पडला नाही बेटा. Not one of us was sick. आमच्यातला एकही जण आजारी पडला नाही बेटा. Suddenly the children were shocked. आणि अचानक मुलांना आश्चर्य वाटलं असेल. And then the father said, आणि मग वडील म्हणाले, it is God who brought us to this promised land. देवाने आम्हाला या अभिवचन दत्त देशात आणलंय. He divided the Red Sea for us. त्याने आमच्यासाठी तांबडा समुद्र दुभंगलाय. He kept his promise. त्याने त्याचं अभिवचन पाळलंय. And that is why आणि म्हणून God wants that we build a tent outside a house. देवाची इच्छा आहे की आपण आपल्या घराबाहेर तंबू ठोकावा. A small booth. एक छोटासा तंबू. And every year God said you have to do it. आणि दरवर्षी देव म्हणाला तुम्ही हे नित्य नियमाने करायचं. In remembrance of me. माझ्या स्मरणार्थ हे करा. Like Jesus said, do this in remembrance of me. आठवतं काहीतरी जे येशू म्हणतात प्रभुभोजनाच्या वेळेला, माझ्या स्मरणार्थ हे करा. हे तेच.
And so God said, आणि देव बोलला, every year you should remember how I delivered you from the hands of Pharaoh. देव म्हणाला दरवर्षी तुम्ही हे स्मरणात ठेवायचं की फारोच्या हातातनं मी तुम्हा लोकांना कसं सोडवलंय. But Daddy, पण डॅडी, we already have a house. आपल्याकडे ऑलरेडी घर आहे. Why we need a second house? आता दुसऱ्या घराची आहे, तंबूची, घराबाहेर घराची काय गरज आहे? And the father says, तर बाप म्हणतो, children, मुलांनो, we are not building another house because our old house is broken, आपलं जुनं घर तुटतंय म्हणून आपण नवीन घर बांधत नाहीये, but because पण our memory must stay strong. आपली स्मरण शक्ती बळकट राहिली पाहिजे. Our memory must stay strong. आपली स्मरण शक्ती दांडगी पाहिजे. देवाने केलेलं विसरायचं नाही. Daddy, what memory? डॅडी, काय स्मरण शक्ती, काय आठवण? Tent is not for comfort. की हा तंबू आरामात ताणून द्यायला आणि सौख्याचा नाहीये. It's about remembrance. ही आठवण आहे रे, ही आठवण आहे. Because long ago, कारण खूप पूर्वी we didn't have our own houses. आमच्याकडे आमची स्वतःची घरं नव्हती. Now you children have a house. आता तुम्हा मुलांना घरं आहेत रे. We never had a house. आमच्याकडे घरं नव्हती रे. We were slaves in Egypt. आम्ही मिसर देशात गुलाम होतो. We didn't have soft houses and soft beds. आमच्याकडे अशी चांगली घरं आणि मऊ मऊ गाद्या नव्हत्या बेटा. We had hard stones आमच्याकडे खडक होते and hard cots. आमच्याकडे कडक कडक कॉट होती. And we got whips every day. आणि रोज फटके बसायचे आम्हाला. Then we lived in the wilderness. तेव्हा आम्ही रानात राहिलो. There also we had some trouble. तत्पश्चात आम्ही रानात राहिलो, रान प्रवासात आलो, रानातही त्रास झाला. In the wilderness we had no roof, रानात आम्हाला छप्परच नाही, just sky, फक्त आकाश just stars. आणि फक्त चांदण्या. But the presence of God was with us. पण देवाची उपस्थिती आमच्या सोबत होती बेटा. Today we have roof but no presence of God. आज छप्पर आहे, आज सीलिंग आहे, पण देवाचा सहवास नाही रे. And Moses said, आणि मोशे बोलला, God has been our habitation for generations. देव पिढ्यानपिढ्या आमचं वसतिस्थान झालाय. He was our roof. देव आमचं छप्पर झालाय. And then father points to the roof आणि मग वडिलांनी छपराकडे इशारा केला असेल and he says, आणि म्हणाला, did you see, did I put any roof there? बघताय वर मी काही छप्पर लावलंय Why? का? Because कारण God is our roof. देव आपलं छप्पर आहे. God was our roof then. देव आमचा छप्पर होता तेव्हा And he protected us. आणि देवाने आम्हाला सुरक्षित ठेवलंय. Today these strong walls cannot protect you by yourself. आज या बळकट भिंती तुम्हाला सुरक्षित ठेवू शकत नाहीत. Amen. देवाने आम्हाला उघड्यावर पण सांभाळलंय, असा हा अर्थ आहे. Today with all the lock and keys and stone houses we are not safe. आज सगळ्या कुलपांना, किल्ल्यांना आणि या इमारतींना घेऊन सुद्धा आपण सुरक्षित नाही. रात्री झोपायच्या आधी 10 वेळेला लोक तपासतायत दार बंद आहे का. But this is how they lived in the wilderness. पण रानात हे लोक उघड्यावर राहिले. Every day they would wake up and say, रोज उठणार आणि म्हणणार, God is still with us. देव अजूनही आपल्या सोबत आहे. God is our habitation. देव आमचं वसतिस्थान आहे. God is our roof. देव आमचं छप्पर आहे. When the sun burned hot on their head, आणि मग त्यांच्या डोक्यावर जेव्हा सूर्य तळपायला लागला असेल, He gave us a cloud. तेव्हा देवाने आम्हाला मेघस्तंभ दिला बेटा. When the nights were cold, आणि रात्रीला जेव्हा थंडी वाजली, He gave us fire. देवाने अग्नी दिली बेटा. When there was no food, जेव्हा खायला अन्न He नव्हतं, gave us manna from heaven. देवाने मान्ना दिला बेटा, स्वर्गातनं पाडलाय. When we were thirsty, जेव्हा मला तहान लागली, water came out of a rock for us. खडकातून पाणी पाजलंय देवाने आम्हाला. The children were so amazed hearing this wonderful story. आणि मुलांना इतकं आश्चर्य वाटलं असेल ही अद्भुत कहाणी बापाच्या तोंडातून ऐकून की अशा सगळ्या काळातनं तुम्ही गेलाय. Daddy, God did that for you. डॅडी, देवाने तुमच्यासाठी हे सगळं केलंय. Yes. हो केलंय. The father said, God did it for us. डॅडी म्हटले असतील देवाने केलंय आमच्यासाठी. That is why we built this small sukkah, म्हणून the tent, हे छोटस सुखा ज्याला म्हणतात तंबू आम्ही बांधतो. to remind us that even when we had nothing, we had God with us. आठवण करून द्यायला की आमच्या सोबत जेव्हा काही नव्हतं पण देव होता. It is the remembrance of how God delivered us from Pharaoh. ही आठवण आहे आपल्यासाठी की फारोच्या हातातून बाप बोलतोय मुलांना, आठवण आहे बेटा आमच्यासाठी, आपल्यासाठी की फारोच्या हातातनं आम्हाला प्रभूनी कसं सोडवलं. Say,
But daddy, this is a small tent. पण डॅडी हा तंबू किती छोटा आहे. Yes. आहे ना. But this is how we lived. पण आम्ही असे जगलो आहे, छोट्या छोट्या तंबूत राहिलो आहे. It's a small tent with a big God. तंबू छोटा आहे बेटा, तंबूतला देव मोठा आहे. Today, आज a big tent with a small God. तंबू मोठे झाले आणि देव छोटा झाला. ही दुःखद कहाणी झाली आज. It's a small tent, but it carries a big story. तंबू आमचा छोटा, पण कथा आमच्या मोठ्या रे. Because Sukha tells us कारण सुखात आपल्याला सांगतो that God is our real home. देव आमचं खरं घर आहे. God is a real home. देव आमचं खरं घर आहे. It's a small tent, but it carries a mountain of miracles. छोटासा तंबू आहे, पण डोंगरा एवढे मोठे त्यात चमत्कार आहेत. This tent tells us the story of the great God. हा तंबू छोटासा आम्हाला महान देवाची कथा सांगतो. It's not just a tent, my children. फक्त छोटा तंबू नाहीये बेटा हा. It's a testimony of God's ही goodness. देवाच्या चांगुलपणाची साक्ष आहे. God does not need bricks to dwell. देवाला विटा लागत नाहीत काही राहायला. He needs a heart to dwell. देवाला हृदय लागतं येऊन बसायला. He just needs remembrance from your side. देवाला तुझ्याकडनं फक्त तुझ्या स्मरणात, तुझ्या आठवणीत ते आहे ना हे लागतं. He said, just remember me. देव म्हणतो फक्त माझी आठवण ठेव. Forget not मला विसरू नको. what I did for you. मी तुझ्यासाठी जे केलंय ते विसरू नकोस. We don't live in sukkahs आपण सुखात मध्ये राहत नाही because we don't want to remember God. का आपल्याला देवाची आठवण करायची नाही. This sukkah may be temporary, हा सुखा तात्पुरता असेल, but His faithfulness is forever. त्याचा विश्वासूपणा कायमचा आहे. We may pull down this tent, my children, हा तंबू आपण खाली पाडू माझ्या मुलांनो, but God stays faithful with us forever. पण देव कायम आपल्या सोबत विश्वासूपणे राहतो. Then the father must have said, मग वडील म्हणाले असते, come on children, get up now, get all the palm branches. चला मुलांनो आता उठा, झावळ्या आणा. Why daddy, the palm branches? झावळ्या का आणा? Because कारण the Bible says so. बायबल म्हणतं. And आता so- बायबल आलं, बायबल म्हणतं. And then the elder son must have said, मग थोरला मुलगा म्हटला असेल, daddy, I'll get the big family Bible that you may read to us. डॅडी मी मोठं फॅमिली बायबल घेऊन येतो, तुम्ही आम्हाला वाचून दाखवा. And so that elder fellow brings the family Bible to the father. आणि थोरल्याने जाऊन फॅमिली बायबल मोठं आणलं असेल वडिलांसमोर. And then, मग daddy, डॅडी can we read the part where God tells Moses about this feast? वाचू का आम्ही तो भाग जिथं देवाने मोशेला या सणाविषयी सांगितलं? वाचू का? The father smiles and opens the family Bible. आणि मग वडील हसले असतील आणि वडिलांनी ते फॅमिली बायबल उघडलं असेल. And he reads Leviticus 23 verse 40. आणि लेविय 23 त्यातलं 40वे वचन वाचलं असेल, Where the story of the palm branches starts. जिथे झावळ्यांची कथा सुरू होते. Moses said, मोशे बोलला, you shall take palm branches and rejoice before the Lord for 7 days. आणि पहिल्या दिवशी तुम्ही आपणासाठी चांगल्या झाडांची फळे आणि खजुरीच्या झावळ्या. लेविय 23:40. Say, that was the first time ती पहिली वेळ we read about palm branches. आपण या झावळ्यांविषयी वाचतो. And so the children cheer. आणि मग मुलं आनंदी होतात. Now they understand आता मुलांना कळतं की अच्छा असं आहे का? the palm branches aren't for escape, they are for arrival in the promised land. या झावळ्या पळवणुकीसाठी नाहीयेत, तर अभिवचन दत्त देशातल्या प्रवेशासाठी आहे. They are not waved out in fear. त्या घाबरून उंच केलेल्या नाहीयेत, They are not waved out for death. त्या मृत्यूसाठी वर केलेल्या They नाहीयेत, are waved out for the faithfulness of God. तर या देवाच्या विश्वासूपणासाठी उंच केलेल्या आहेत. They don't mark a moment of sorrow. दुःखाचा क्षण माग करायला झावळ्या नाही वर केल्या. They celebrate a story of survival. तर ते कसे टिकले, त्यांचा कसा निभाव लागला, त्या कथेविषयी ना त्यांनी त्या झावळ्या उंच केल्या. So the father ties all the palm branches around that small tent. आणि मग वडिलांनी त्या छोट्याशा तंबूला, घराबाहेर बांधलेल्या छोट्याशा तंबूला त्या झावळ्या बांधल्या असतील. Even today if you go आजही तुम्ही गेलात on the Feast of Tabernacles, every house in their garden they raise up a small tent. निवास मंडपाच्या Even सणाच्या today. वेळेला आजही इस्रायल मध्ये प्रत्येक घराबाहेर तंबू बांधून ते लोक झावळ्या लावतात. So the father says, let's build what our forefathers built. तर वडील म्हटले असतील, आपल्या पूर्वजांनी जे बांधलंय ते आपणही करू. Let's rejoice what God has done for us. चला ना, देवाने आपल्यासाठी जे केलंय त्याचा आनंद करू. So do you see, when the palm branches were waved,
मग लक्षात येते झावळ्या कधी उंच केल्या त्यांनी? It was after deliverance from Egypt मिस्र देशातून सुटका मिळाल्यावर त्यांनी झावळ्या उंच केल्या. and after settling in the promised land. मिस्र देशातून सुटल्यावर अभिवचन दत्त देशात स्थिर स्थावर झाल्या पश्चात त्यांनी झावळ्या उंच केल्या. And that promised land is आणि तो अभिवचन दत्त देश आहे Israel. इस्रायल. Amen. इस्रायल. Then why did they wave palm branches on a wrong day? मग चुकीच्या दिवशी का त्यांनी झावळ्या वर केल्या? Have you ever thought about this? कधी विचार केला या गोष्टींचा? We are just celebrating आपण आपलं year नुसतं after year Palm Sunday with dances. वर्षोनवर्ष आपण झावळ्यांचा रविवार पाम संडे हमारे में करते करत खरं आलो. How did they miss it? कसं राहून गेलं? For the first time in the history of Israel, they missed it. इस्रायलच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा त्यांच्याकडनं राहून गेलं. Passover that day was replaced with Palm Sunday. वलांडणाचा दिवस त्या दिवशी त्यांनी सोडून तिथे झावळ्यांचा रविवार आणला. A new name was given on that day, एक नवीन नाव त्यांनी त्या दिवसाला दिलं, Palm Sunday. झावळ्यांचा रविवार. Why God also allowed it? का देवाने पण परवानगी दिली? That's the असं question. तोही प्रश्नच आहे, देवाने परवानगी का दिली त्यांना झावळ्यांचा रविवार नाव द्यायची? See, because this is not the Sukkot day, का हा काही सुकोतचा दिवस नाही, it is Passover day. हा वलांडणातला एक दिवस आहे, कोकरू निवडायचा ते मरणार आहे. This is not the Feast of आणि Tabernacles. हा काही निवास मंडपाचा पण सण नाही, This is Passover. हे वलांडण आहे. This is Passion season. आणि हा आवेशाचा एक ऋतू आहे. This is Holy Week. वलांडण म्हणजे पवित्र काळ, पवित्र सप्ताह. This is the day for selecting a lamb, एक कोकरू निवडायचा दिवस. not shouting for a king. आरडाओरडा राजासाठी केला जायचा असा दिवस नाही. But heaven knew it. पण स्वर्गाला माहित होतं ना, Heaven knew it. स्वर्गाला माहित होतं. And above it, Jesus knew it. आणि त्याहूनही वर येशूना माहित होतं, Because Jesus also allowed it. कारण येशूनी पण परवानगी दिली त्यांना आरडाओरडा करायची. Are you getting me? कळतंय का? Jesus also allowed it. येशूनी पण परवानगी दिली ना त्यांना झावळ्यावर करून आरडाओरडा नाच करायची. He didn't stop the celebration. येशूनी आनंदोत्सव थांबवला नाही. He enjoyed the change that was taking तो जो place. बदल आला, येशूंनी त्याची मजा घेतली. Why? का? Because this was not a mistake. काही चूक नव्हती, It was a revelation. हे प्रगटीकरण आलं. The lamb had come कोकरू आला, and the earth couldn't stay silent. कोकरू आलं आणि पृथ्वी शांत राहू शकली नाही. How can the earth be silent when the lamb is come? कोकरू आल्यावर पृथ्वी शांत कशी राहणार? Even if the people didn't understand, लोकांना जरी कळलं नाही, the Spirit of God did understand. देवाच्या आत्म्याला कळलं ना. And for the first time आणि पहिल्यांदा in the history of the Pharisees, पुरुषांच्या इतिहासात पहिल्यांदा they asked for something that was correct. पुरुषांनी त्यांच्या इतिहासात पहिल्यांदा पुरुषांनी बरोबर प्रश्न विचारला. At least for the first time in their lives. पुरुषी ते पहिल्यांदा आयुष्यात एक बरोबर प्रश्न विचारला. And maybe the only time and the last time. आणि ती एकमेव वेळ जेव्हा या पुरुषांनी बरोबर प्रश्न विचारला असेल. Because they knew the Bible. कारण त्यांना बायबल माहित होतं. They knew that this day is not a day of celebration. त्यांना शास्त्रवचन तोंडपाठ होती की आजचा दिवस काय आनंद आणि पार्टी आणि झावळ्या करायचा दिवस नाहीये. This is not the Feast of Tabernacles. हा काही निवास मंडपाचा सण नाहीये. This is not Sukkot. हा सुखोत नाहीये. मेंढरू And that's निवडतात. why if you read in Luke 19:39, आणि म्हणून लूक 19 आणि त्यातलं 39व वचन जर तुम्ही वाचलं, and some of the Pharisees from among the multitude said unto Jesus, Master, rebuke thy disciples. बघा लूक 19:39. तेव्हा समुदायातील कित्येक पुरुषांनी त्यांना म्हटले, हे गुरु, तू आपल्या शिष्यांना धमकाव. See, they were technically correct, टेक्निकली बरोबर होते, biblically correct, बायबलला शास्त्राला धरून ते बरोबर होते की आजच्या दिवशी असं करणं बरोबर नाही. but prophetically they were wrong. पण भविष्यवाणी पर रीतीनं ते चुकले ना. डोक्यात प्रगटीकरण कुठे आहे? If they keep quiet, जर ते शांत राहिले, see, that was right on that day. बरोबरच होतं. त्या दिवसाला शास्त्राला नियमाला धरून त्यांनी शांतच बसलं पाहिजे. They said, ते म्हणाले, Master, you know the scriptures. गुरुदेव तुम्हाला शास्त्रवचन माहित आहे ना? We know the scriptures. आम्हालाही माहिती आहे, आम्ही परुषी आहे. Today is not the Feast of Tabernacles. आजचा दिवस निवास मंडपाचा दिवस नाहीये. हे काय आहे? Today is not Sukkot. आज सुखोत नाहीये. हे काय नाचतायत?
palm branches are waved only on Sukkot. या झावळ्या सुकोतच्या दिवशीच उंच करतात. हे यांचं काय चाललंय? Today, आज- a lamb has to be selected. आज कोकरू निवडलं जातं. कोकरू माहितीये ना? And for 1500 years we have been observing आणि it. 1500 वर्ष झाली आम्ही हे पाळत आलोय. गुरुदेव तुम्हाला माहितीये, आम्हाला माहितीये. What did Jesus say? येशू काय म्हणाले? You are correct. बरोबर आहे तुझं. तुमचं बरोबर आहे परुषांनो. I have to stop all of them. परुषांनो तुमचं बरोबर आहे. मला यांना सगळ्यांना थांबावं लागेल. But no, असं नाही म्हणाले. Jesus said, उलट येशू if म्हणाले, they stop, the stones will cry out. हे शांत राहिले ते दगड धोंडे ओरडतील. That means something was happening. म्हणजे काहीतरी होत होतं. A changeover was taking place. एक बदल येत होता. Earth's protocol was broken to accommodate heaven's protocol. पृथ्वीचे नियम तुटत होते. स्वर्गीय नियम तिथे सामावून घ्यायला. आमेन. The Pharisees said they should be weeping. आणि परुषी म्हणाले, नाही पण गुरुदेव त्यांनी रडायला पाहिजे. आजचा दिवस रडायचा आहे. पण What can I do if heaven is rejoicing? स्वर्गाचा आनंद करत आहे तर मी काय करणार? Heaven is rejoicing because I am coming voluntarily to die for these people. स्वर्ग आनंद करताय कारण मी स्वेच्छेने व्हॉलंटरीली येतोय या लोकांसाठी मरायला. That lamb which Moses offered was not coming जे voluntarily. कोकरू मोशेने अर्पित केलं ते स्वेच्छेने आलं नव्हतं. त्याला खेचत आणावं लागलंय. I came voluntarily. मी स्वेच्छेने आलोय. Rejoice. आनंद करा. मी स्वेच्छेने आलोय. They didn't get the full picture, त्यांना पूर्ण चित्र मिळालं नाही. but the praises of the people was still prophetic. पण लोकांची स्तुती तरी भविष्यवाणीपर होती. They didn't know it, त्यांना काय माहित होतं? काही नाही. but the Holy Spirit was guiding them. पण पवित्र आत्मा त्यांना चालवत होता. They brought celebration to a very solemn moment. त्यांनी एका शांत सौम्य दिवसाला आनंदोत्सवाचा दिवस केलं. And God did not reject it. आणि देवाने नाकारलं नाही. And Jesus did not reject it. येशूंनी पण नाकारलं नाही. Because this lamb was not like every other lamb that was slain. कारण हे कोकरू इतर कोकरांसारखं नाहीये जे जुन्या करारात मेलेलं किंवा चढवलेलं आहे. You tell me one thing. तुम्ही मला एक गोष्ट सांगा. If you are somebody from your own family, तुमच्या स्वतःच्या घरचं फॅमिलीतलं कोणीतरी, with all due respect, अगदी सगळं आदर देऊन बोलतो, is going to die, समजा तुमच्या फॅमिलीतलं परिवारातलं कोणीतरी मरणार आहे. you will not celebrate, surely. तुम्ही तर आनंदोत्सव करणार नाही ना की बरं झालं 4 दिवसांनी हे जाणार आहेत. But पण if I told you, मी तर तुम्हाला म्हणालो after 4 days he is going to rise, 4 दिवसांनंतर हे परत उठणार आहेत, what will you do? काय कराल? जाणार What आहेत will you do? पण परत उठणार आहेत. मग काय कराल? आता जे Yes. केलं ते कराल. What kind of a shout I should get from the church कशा now? पद्धतीचा आरडाओरडा चर्चकडून आला पाहिजे मग की 4 दिवसानंतर हे परत उठणार आहेत. Jesus was saying, येशू म्हणत होते why they should cry for me? कशाला रडलं पाहिजे त्यांनी माझ्यासाठी? The lamb that Moses took never came back. जे कोकरू मोशेने बदलत ते परत कधी आलं नाही. But this lamb of God, हे देवाचं he कोकरू is going to come back in this very place. परत येणार आहे या जागेत. He will walk in this very Jerusalem. या यरुशलेमेत परत चालणार आहे. His feet will stand on this very Mount of Olives. त्याचे पाय परत त्या जैतुनाच्या डोंगराला लागणार आहेत. So why should they cry? मग का त्यांनी रडायला हवंय? त्यांनी आनंदोत्सव करायला हवाय. प्रगटीकरण. Sukkot should be celebrated today. सुकोतचा आनंद आजच केला गेला पाहिजे. Sukkot has to be celebrated today. सुकोतचा आनंदोत्सव आज केला गेला पाहिजे. The lamb of Moses went to die. मोशेचं कोकरू मरायला गेलं. But this lamb entered to the sound of worship because he is going to rise. हे कोकरू आराधनेच्या आणि स्तुतीच्या गायनात गेलं कारण हे कोकरू मरून परत उठणार आहे. Praise God. देवाला धन्यवाद. From that day, त्या दिवसापासून every 10th of Nisan निसानच्या प्रत्येक 10व्या दिवशी has been celebrated as Palm Sunday all over the world. त्या दिवसापासून निसानचा 10वा दिवस अख्ख्या जगात जावळ्यांचा रविवार म्हणून साजरा केला गेला. But only in Israel. पण फक्त इस्रायलमध्ये. They still didn't get the revelation. पण फक्त इस्रायलमध्ये यहुदी समाजाला अजून ते प्रगटीकरण डोक्यात प्रकाश पडलेला नाही. Today if you go to Israel, आजही जर तुम्ही इस्रायलला गेला, they are not having palm branches. ते नाही झावळ्यांचा रविवार करत. त्यांच्याकडे झावळ्या आजच्या दिवशी नाही. They cannot even take a lamb ते कोकरूही घेऊन नाही जात because the temple is not there. कारण मंदिर पण बिचाऱ्यांकडे नाही. In silence they observe it. शांततेत पाळतात. While the Gentile world, शांततेत पाळतात. पण परराष्ट्रीय they are waving out branches. परराष्ट्रीय म्हणजे तुम्ही आपण
आपण झावळ्या उंच करतो. They say, ते म्हणतात for you it is Passover, for us it is Palm Sunday. यहुदी समाज म्हणतो तुमच्यासाठी, यहुदी लोकांसाठी वलांडण, आमच्यासाठी झावळ्यांचा Because रविवार. our Jesus rose from the dead. का आमचे येशू मृत्यूतून परत जिवंत झाले. That day the crowd was a mixed crowd. आणि त्या दिवशी जी गर्दी आली ना, येशू जेव्हा येत होते आतमध्ये शिंगडावर बसून, त्या दिवशी जी गर्दी आलेली ती अशी मिसळलेली गर्दी They होती. couldn't get the full revelation, त्यांना सगळ्यांना पूर्ण प्रगटीकरण नाही मिळालं, but their spirit still shouts. पण त्यांचे आत्मे ओढवते. Say, don't wait until you get all the facts for you to worship my Jesus. येशूंची आराधना करायला तुझ्या डोक्यात तुला सगळ्या वास्तविकता 100% कळेपर्यंत थांबू नकोस. जेवढं कळतंय तेवढ्यावर स्तुती आराधना करून मोकळा हो. Even if your calendar doesn't say celebrate, you celebrate. जरी तुझं कॅलेंडर म्हणत नाही की आनंद कर, तरी तू आनंद कर. Hallelujah. हालेलुया. वाट बघू नको. When the lamb enters your life, कोकरू जेव्हा तुझ्या जीवनात येईल, you celebrate it anyway. तू आनंदोत्सव करच, एनिवे कर. Don't see the calendar and then celebrate. कॅलेंडर बघून, दिवस बघून आनंदोत्सव करू नको. Don't see the calendar for Christmas. Oh, आज क्रिसमस आहे का? चला मग आपल्याला सेलिब्रेट करायला लागेल. असं करायची गरज नाही हो. दर रविवारी चर्चा Christmas येताना has happened in your heart. नाताळ हृदयात घडलेला आहे. Every day is Christmas. रोज नाताळ आहे Every आपला. day is Palm Sunday. रोज झावळ्यांचा रविवार आहे Every day आपला. is Easter Sunday. रोज ईस्टर आहे आपला. डोक्यात तेवढा प्रकाश पडलेला आहे. Because this time the lamb won't stay. कारण या वेळेला आता कोकरू राहणार नाही. Where? कुठे? In the grave. कब्रस्तानात हो. कशाला घाबरला? This time the lamb won't stay in the grave. आता या वेळेला कोकरू राहणार नाही कब्रस्तानात. He is the lamb who was slain, ते कोकरू वधलेलो होतं, yet lives forever and ever. तरी कायम जिवंत आहे. वधलेलो होतं तरी कायम जिवंत आहे. So when Jesus walks in, तर येशू जेव्हा आत येतात, understand what I'm saying. नीट ऐका सगळ्यांनी आणि समजून घ्या. When Jesus walks in, येशू जेव्हा आत येतात, even the most solemn day should become a day of celebration. त्याला अगदी शांत असा दिवस सुद्धा आनंदोत्सवाचा दिवस झाला पाहिजे, कारण येशू आत येताय. That's why it is called Good Friday. म्हणून त्याला गुड फ्रायडे, चांगला शुक्रवार म्हणतात, जरी त्या दिवशी येशू मेलेले आहेत. You call it Good Friday. है ना, चांगला शुक्रवार, उत्तम शुक्रवार म्हणतात ना. Some people think Good Friday म्हणजे काहीतरी आपल्याला चांगलं बक्षीस असेल. मिळालं, आशीर्वाद मिळाला. काहीतरी No, चांगलं. Good Friday means Jesus died. उत्तम शुक्रवार म्हणजे येशू मेले. And so the Gentiles ask you, मग परराष्ट्रीय आपल्याला विचारतात ना, ज्यांना येशू माहित नाही, what is so good? एवढं काय चांगलं आहे याच्यात? येशू मेले आणि तुम्ही म्हणता Jesus गुड died, फ्रायडे. you're calling it Good Friday? तुमचे येशू मेले आणि तुम्ही म्हणता उत्तम शुक्रवार. You have to tell them तुम्ही त्यांना it म्हणायचं is called Good Friday because on the third day Jesus rose. त्याला उत्तम शुक्रवार म्हणतात का मेल्यानंतर तिसऱ्या दिवशी येशू परत जिवंत झाले. Moses' lamb did not rise up, so it's not called Good Friday. मोशेचं कोकरू परत नाही जिवंत झालं, म्हणून त्याला गुड फ्रायडे नाही म्हटलं. So wave out your palms, आता तुझ्या झावळ्या उंच करा shout your hosannas. आणि होसाना जोर जोरात ओरडा. Come on, where is your palms? कुठे Come on, गेल्या? wave it out. सगळ्यांनी झावळ्या उंच करा. Your करा. Palm your Passover is changing to Palm Sunday. तुमचा वलांडण आता झावळ्यांच्या रविवार मध्ये बदललाय. Not because you understand everything, तुम्हाला सगळं समजतंय म्हणून नाही, but because you recognize Him. तुम्ही ते ओळखलं, तुम्ही येशूंना ओळखलं म्हणून. दिखाओ, ये थोडा दिखाओ, स्क्रीन पर दिखाओ. He is the अंतर्भाग का Lamb of दिखाओ. God. तो देवाचा खोकरा आहे. He is the King, तो राजा आहे. King of kings and the Lord of lords. राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू आहे. He is worthy. तो लायक आहे, तो योग्य आहे. And if your heart doesn't shout, आणि तुझं हृदय जर ओरडलं नाही, the stones might shout on your place. तर shame on you. आणि तुझ्या जागी दगड ओरडतील. Praise God. मग खराब Come on, raise the palm branch for me हमारा also. भी दे दो झावळी. Let this Passover change into Palm Sunday. आणि हा वलांडण आता झावळ्यांच्या रेवारात बदला. चला, Praise God. देवाला धन्यवाद. See that. बघा बघा बघा, आता हा झाला झावळ्यांचा A रविवार. changeover has आता come. हा आला बदल. मिल गया, नीचे दे दे. A changeover has come. एक बदल आला. The people waved palm branches लोकांनी झावळ्या उंचावल्या, which belong to Sukkot, ज्या सुकोतच्या मालकीच्या होत्या, not to Passover. वलांडणाला नाही. Teacher, गुरुनो, rebuke your disciples. आपल्या गुरु तुझ्या शिष्यांना धमकाव.
Because we are right. का आम्ही बरोबर आहे, आम्हाला माहिती आहे, We know the Bible. आम्हाला बायबल माहिती आहे. Jesus rebuked them. येशूनी त्यांना धमकावलं It is Passover today. की आज ओलांडण आहे. We want silence in the crowd. शांत राहा, गडबड करू नका, कोणी शांत राहा. Today, आज the selection of the lamb will be made. कोकरू निवडणार आहेत मरायला. Jesus येशू silenced them. येशूंनी त्यांना सगळ्यांना शांत Jesus, केलं. please silence them. येशू त्यांना प्लीज शांत कर. And then Jesus must have said, मग येशू म्हणाले असतील, you people, तुम्ही लोक, you don't know the Bible. तुम्हाला बायबल माहित नाही. The Pharisees know the Bible. पुरुषांना बायबल माहिती, तुम्हाला माहित नाही. You dumb people. तुम्ही मूर्ख. Today is not Sukkot. आज सुकोत नाहीये. Today is not the Feast of Tabernacles. आज निवास मंडपाचा सण नाहीये. Why are you waving these palm branches today? कशाला या झावळ्या उंच करताय आज? Today is the selection day. आज कोकरू निवडलंय मरायला. And 1500 years we are observing this आणि day. 1500 वर्ष हे नियम आपण पाळतोय. Why do you break the protocol? कशाला नियम तोडताय तुम्ही? No. असं नाही म्हणाले. Jesus said, येशू म्हणाले, today, आज I want them to shout. माझी इच्छाच आहे ते ओरडावे. If they don't shout any other day, it's okay, but today they have to shout. बाकीच्या दिवशी ना ओरडले तर चालेल, आज ओरडायलाच पाहिजे. But for 1500 years we didn't shout. पण 1500 वर्ष आम्ही ओरडलो नाही. You can imagine. कल्पना करा, For 1500 years a person was not allowed to shout. 1500 वर्ष त्या माणसाला किंवा कुठल्याही माणसाला ओरडायची परवानगी नव्हती त्या विशिष्ट दिवशी जेव्हा कोकरू निवडलं जायचं मारायला. And then that day said, now shout. आणि त्या दिवशी येशू म्हणतात ओरडा. What a shout that would have been. काय आरडाओरडा झाला असेल ना, What a confusion that would have काय been. गोंधळ झाला असेल ना. Praise God. धन्यवाद. Hosanna, Hosanna. Blessed is he who comes in the name of the Where, Lord. where is the trumpet? Trumpet, trumpet. करना वाजवा ना. Come on, blow the trumpet. Choir को स्टेज पे ले लो अभी. Come on. Come on. Come on, come on, come on. Don't waste time now. Because heaven broke the schedule. का स्वर्गाने नियम तोडले. Heaven broke the schedule. स्वर्गाने स्केड्यूलच तोडून टाकले. When Jesus comes, जेव्हा येशू येतात there is no protocol. मग प्रोटोकॉल आणि नियम नाही. There is no law and order. येशू आल्यानंतर काही नियम नाही. Every knee has to bow. प्रत्येक गुडघा टेकलाच पाहिजे. Every tongue has to confess प्रत्येक जिभेने कबूल केलंच पाहिजे that Jesus is की Lord. येशू प्रभू आहे. But today is Hallelujah. Good Friday. नाही पण आज गुड फ्रायडे आहे. Make it a celebration day. आनंदोत्सवाचा दिवस करा. But today is Maundy Thursday. आज मौनी गुरुवार आहे. Make it a celebration त्याला day. आनंदोत्सवाचा दिवस करा. Because कारण the Lamb has arrived. कोकरू आलेला आहे. The Lamb has arrived. कोकरू आलेला आहे. रबा खराबा शतो. Hallelujah. What a revelation. Hallelujah. Hallelujah. Amen. Raba karaba shando. Mandara karaba shando. Hallelujah, yes. Ira baba karaba santa mandara karaba shi karaba baba. Raba baba karaba santa karaba baba. Ira baba karaba santa mandara karaba baba. Thank you, Jesus. जाना Thank है? you, Lord. When the Lamb has arrived, जेव्हा कोकरू आलं wherever the Lamb arrives, आणि जिथे कुठे कोकरू येतं, whenever the Lamb arrives, जेव्हा केव्हा कोकरू येतं, creation recognizes His coming. निर्मिती त्याचं आगमन ओळखते की ये आ गया. That's why Jesus said, if you don't shout, creation will shout. म्हणून येशू म्हणाले, तुम्ही नाही ओरडला ना, धोंडे ओरडतील. Wherever the Creator walks, creation honors it. जिथे निर्माण करता, जिथे जिथे निर्माण करता चालतो, निर्मिती त्याचा आदर करते. Let the calendar accept it or not. कॅलेंडर स्वीकारो न स्वीकारो, Let the Pharisees accept it or not. परुषी स्वीकारो न स्वीकारो, Heaven has given us stamp of approval. स्वर्गाने स्टॅम्प मारलेला आहे. देवाला धन्यवाद. आमेन. व्हाट अ रेव्हिलेशन पास्टर. सलाम है आपको. Praise God. जीते रहो आप, जीते रहो. Can the groom's friends cry when the groom is present with them? वर जेव्हा वराती सोबत उपस्थित आहे, वरात रडू शकते का? अरे वर उपस्थित आहे, वरातीनं रडायचं का? नाही ना. Amen. आमेन. वर सोबत आहे. If heaven itself breaks the schedule, how should you respond? स्वर्गाने स्केड्यूल तोडलंय,
तुझा प्रतिसाद कसा पाहिजे? जिसने नियम बनाया उसने ही नियम तोड़ा है. तुम क्या बोल रहे हो? शांत बैठो. Hallelujah. Don't wait for the right day to celebrate. तुम्ही लोक ना बरोबर दिवस यायची वाट नका बघू आनंद Don't करायला. wait for the right day to worship. तुम्ही लोक असं नका म्हणू की नाही दिन बरोबर नाहीये, दिवस बरोबर आल्यावर आराधना करू. Praise when the Lamb appears. जेव्हा कोकरू येतं स्तुती सुरू करा. Even if he is going to die, you have to celebrate. जरी तो मरणार आहे आणि मरायलाच आलाय तरी स्तुती करायला पाहिजे. Don't silence the shouting, join the shouting. आरडा ओरडा शांत करू नका. लोकांना म्हणा अजून ओरड. जसा बसेपर्यंत ओरड. Praise God. Hallelujah. Hallelujah. Blessed is he who comes in the name of the Lord. Amen. प्रभूच्या नावाने येणारा आशीर्वादित असो. It may not align with your planned feast. तुझ्या प्लॅनिंग केलेल्या आयोजित किंवा योजना केलेल्या सणासारखा तो सण कदाचित व्हायचा नाही. But if the king walks in, पण जर राजा आत आलाय we should praise him anyway. तर आपण त्याची स्तुती करायलाच हवी. राजा आत आलाय. Come on, shout. Yes. Praise God. ओरडा. 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 It's allowed today. Shout hallelujah. Karava shandava. Nama karava shandava. Karava shandava. Karava When heaven moves, ज्या स्वर्ग हलतं all protocols of the earth has to be set aside. पृथ्वीचे सगळे नियम बाजूला ठेवलेच पाहिजेत स्वर्ग हल्ल्यावर. तेच मी म्हटलं, ज्याने नियम बनवले त्या दिवशी त्यानेच नियम तोडला. तू कोण आहेस? कर आनंद. Every boundaries have to dissolve. प्रत्येक सीमा रेषा त्या दिवशी वितळवून टाकली पाहिजे. Time does not hold him. काळ त्याला धरत नाही. He holds time. तो काळाला धरून आहे Because he is eternal. कारण तो सनातन आहे. Rituals cannot restrict him. प्रथा परंपरा त्याला मर्यादा नाही. Religion cannot restrict him. धर्म त्याला मर्यादा नाही घालू शकत. There is no perfect moment to rejoice. परिपूर्ण क्षणाची वाट बघू नको, आनंद करायला. Every moment becomes precious when the Lamb walks in. प्रत्येक क्षण मौल्यवान होतो जेव्हा कोकरू आत प्रवेश कर. Every moment becomes the right time to worship him when the Lamb walks in. प्रत्येक क्षण आराधनेस योग्य क्षण होतो जेव्हा देवाचं कोकरू आत येतं. Whether it is morning, noon or night. सकाळ असो, दुपार किंवा संध्याकाळ. Whether you are in your best of clothes or the worst of clothes. तू चांगल्या कपड्यात अप टू डेट असो नाहीतर फाटक्या कपड्यात असो. Who Whether you cares? are gone into bed or rolled out of bed. तू बिछाण्यात गेलेला असो नाही तो उठलेला असो. When the Lamb walks in, जेव्हा कोकरू आत येतं your best of clothes have to be dropped at his feet. तुझे अतिउत्तम कपडे काढ आणि घाल त्याच्या पायापाशी. Because he deserves it. कारण तो त्यास योग्य आहे. There is no designated hour to praise him. आणि त्याची स्तुती करायला ठरवून दिलेली वेळ नसते. There is no designated place to worship him. त्याची स्तुती करायला ठरवून दिलेल्या जागा नसतात की आराधना हितच करायची आणि तिथं नाही. There is no prescribed moment to rejoice with him. लिहून दिलेलं प्रिस्क्रिप्शन नाहीये त्याच्या सोबत आनंद करायला. He is the way, the truth and the तो life. मार्ग, सत्य आणि जीवन आहे. रवा शांतोबा खराबा. When the king enters in, जेव्हा राजा आत प्रवेश करतो it becomes holy ground for worship. ती जमीन पवित्र होते आराधनेला. This is holy ground. And every time is the right time. आणि मग कुठलीही वेळ बरोबर वेळ होते कारण राजा आलाय. When the king is present, that place is holy. राजा उपस्थित आहे
ती जागा पवित्र आहे. His entrance means worship time. त्याचं आगमन म्हणजे आराधनेची वेळ. His entrance means praising time. त्याची एंट्री म्हणजे स्तुतीची वेळ. So don't wait, don't hesitate. तर वाट बघू नका, इकडं तिकडं बघून असं नको 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 नको, नाही नाही, आज करायचं. Lift up your voice. आवाज चढवा, आवाज अलाउड आहे. With permission. Look here, look here, look here, look here. Look what the Lord has done. 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 Open your eyes and look what the Lord has done. Worthy is the Lamb that has been slain. तो योग्य आहे. वधलेला कोकरा योग्य आहे. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Jesus. करावा शंदो माकारावा. When heaven broke the protocol of the earth, ज्या स्वर्गाने पृथ्वीचे नियम तोडले, it has to be broken because Jesus entered. ते तुटलेच पाहिजेत कारण येशू आलेत. His death is a celebration. येशूंचा मृत्यू आनंदोत्सव आहे. Good Friday is a celebration. गुड फ्रायडे आनंदोत्सव आहे. ओ हालेलुया. That's what Jesus is teaching us. असंच येशू आपल्याला शिकवतात. On the earth, पृथ्वीवर death day can never be a celebration, मृत्यूचा दिवस कधीही लोक साजरा करत नाहीत. इट्स अन इन्सल्ट. but only for Jesus. पण फक्त येशूंसाठी, Only for one person. फक्त एका Because he is व्यक्तीसाठी. the only one who is the resurrection and life. कारण तो एकमेव पुनरुत्थान आणि जीवन आहे. Passover was changed into Palm Sunday. ओलांडण सावळ्यांच्या रविवारात बदलला. After that year, त्या वर्षानंतर every year, दरवर्षी it was no more called Passover, त्याला selection day, त्याला वलांडणातला कोकरू निवडायचा दिवस मानलं नाही गेलं, but पण Palm Sunday. सावळ्यांचा रविवार. And I was shocked when I read. मला धक्का बसला जेव्हा मी वाचलं Jesus didn't agree with the Pharisees. की येशूंनी पुरुषांशी सहमत नाही केलं, की ते म्हटले यांना शांत करा, आणि येशूंनी शांत नाही केलं. And it was right technically. आणि ऍक्च्युली टेक्निकली परुषी बरोबर होते की आरडाओरडा आजच्या दिवशी नको. But Jesus was saying, पण येशू म्हणवते, when I enter, मी जेव्हा येतो ना, everything has to be broken. All rules. सगळे नियम I am तुटले the king, I am the master, मी राजा I am the owner. मी मालक आहे, या जगाचा मालक मी आहे. What you are having your protocols. काय तुमचे नियम? Come, let us take some. आता Come. गा गा. We will sing. Lord, we lift up your name. Yes, His name. With an heart full of praise. We exalt you, O Lord, my God. Hosanna in the highest. Jesus, 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 you're the King of Kings. Yes. Jesus, Jesus, Hallelujah. Jesus, you're the King of Kings. Lord, we lift up your name. Amen. With a heart full of praise, we exalt you, O Lord, my God. Jesus, you're the King of Kings. Jesus, Hallelujah. Jesus, Jesus, you're the King of Kings. Jesus, 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 you're the King of Kings. Lord, we lift up your name. With a Hallelujah. heart full of praise. See the celebration.
unto the Lord a new song. Sing unto the Lord all the earth. Sing unto the Lord a new song. Sing unto the Lord all the earth. Sing unto the Lord a new song. Sing unto the Lord all the earth. For the Lord is great, greatly to be praised. Lord is great, greatly to be praised. Sing unto the Lord a new song. Sing unto the Lord all the earth. Come on, girls, come on, Sing girls. unto the Lord Everybody, a new come on. song. Sing unto the Lord all the earth. Sing unto the Lord. Sing unto the Lord a new song. Sing unto the Lord all the earth. Sing unto the Lord a new song. Sing unto the Lord all the earth. For the Lord is great, greatly to be praised. The Lord is great, greatly to be praised. स्तुति करने आगीत गाओ, यीशु तेरी नया गीत। स्तुति करने आगीत गाओ, यीशु के लिए नया गीत। स्तुति करने आगीत गाओ, यीशु के लिए नया गीत। स्तुति करने आगीत गाओ, यीशु के लिए नया गीत। क्योंकि यीशु है महान, स्तुति में महिमावान। यीशु है महान, स्तुति में महिमावान। கர்த்தருக்கு புது பாட்டு கர்த்தருக்கு பாட்டு பாடு 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 அவர் நல்லவரே பெரியவரே நல்லவரே பெரியவரே La la la, la 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 la, la 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 la, la 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 la, la 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 la, la la la, la 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 la, la la la, hallelujah, la 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 la, la 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 la, la la la. This is how it must have been that day. Praise the Lord and make music to your name, O God, for time. Yes. All the day and through the night. It is good to praise the Lord and make music to your name, O God, for time. To proclaim your love and faithfulness all the day and through the night. La 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 la.
हमारा है राजा होसाना, और हम उसकी है प्रजा होसाना। यीशु हमारा है राजा होसाना, और हम उसकी है प्रजा होसाना। तो आओ चल के देखो यीशु अच्छा है, कितना अच्छा है होसाना। तो आओ चल के देखो यीशु अच्छा है, कितना अच्छा है होसाना। यीशु हमारा है राजा होसाना, और हम उसकी है प्रजा होसाना। यीशु हमारा है राजा होसाना, और हम उसकी है प्रजा होसाना। वो मुर्दों को जिलाता है, अंधों को दृष्टि देता है। वो मुर्दों को जिलाता है, अंधों को दृष्टि देता है। कमजोरों को सुनाता है, हालेलुया। कमजोरों को सुनाता है, तुमको को वाणी देता है होसाना, तुमको को वाणी देता है होसाना। यीशु हमारा है राजा होसाना, और हम उसकी है प्रजा होसाना। यीशु हमारा है राजा होसाना, और हम उसकी है प्रजा होसाना। तो आओ चल के देखो यीशु अच्छा है, कितना अच्छा है होसाना। तो आओ चल के देखो यीशु अच्छा है, कितना अच्छा है होसाना। यीशु हमारा है राजा होसाना, और हम उसकी है प्रजा होसाना। यीशु हमारा है राजा होसाना, और हम उसकी है प्रजा होसाना। हम उसकी महिमा गाएंगे और दुनिया को सुनाएंगे। हम उसकी महिमा गाएंगे और दुनिया को सुनाएंगे। हम जो चुप बैठेंगे तो, हम जो चुप बैठेंगे तो, ये पत्थर कहेंगे होसाना, ये पत्थर कहेंगे होसाना। यीशु हमारा है राजा होसाना, और हम उसकी है प्रजा होसाना। यीशु हमारा है राजा होसाना, और हम उसकी है प्रजा होसाना। हम उसकी महिमा गाएंगे और दुनिया को सुनाएंगे। हम उसकी महिमा गाएंगे और दुनिया को सुनाएंगे। हम जो चुप बैठेंगे तो, चुप बैठेंगे तो, हालेलुया। पत्थर कहेंगे होसाना। No. हम जब चुप बैठेंगे तो have that small halt where nobody says anything and then start. हम जो चुप बैठेंगे तो, हम जो चुप बैठेंगे तो, Stop. Now start. ये पत्थर कहेंगे होसाना, ये पत्थर कहेंगे होसाना, ये पत्थर कहेंगे होसाना, ये पत्थर कहेंगे होसाना। यीशु हमारा है राजा होसाना, और हम उसकी है प्रजा होसाना। यीशु हमारा है राजा होसाना, और हम उसकी है प्रजा होसाना। यीशु हमारा है राजा होसाना, और हम उसकी है प्रजा होसाना। यीशु हमारा है राजा होसाना, और हम उसकी है प्रजा होसाना। यीशु हमारा है राजा होसाना, और हम उसकी है प्रजा होसाना। In all of my 35 years, माझ्या सगळ्या या गेल्या 35 वर्षात
Never heard such a loud noise ever. कधी एवढा आवाज ऐकला नाही मी, Never. कधी नाही. What a joy. काय आरडाओरडा. Now I will pray आता मी प्रार्थना करीन, because now Jesus has to answer. का आता येशूंनी उत्तर दिलंच पाहिजे. He has to answer your prayers. आता येशूंनी तुमच्या प्रार्थनेला उत्तर दिलंच पाहिजे. Are you ready? तयार आहात? Because this moment is a very wonderful moment. कारण हा क्षण अतिशय अद्भुत क्षण आहे. I will pray for you. आता मी प्रार्थना करतो. Father, बाप्पा, we thank you आम्ही तुझे आभार मानतो that on that day की त्या दिवशी you set aside the protocol of the earth तू सगळे पृथ्वीवरचे नियम बाजूला टाकले just because Jesus made his entry आणि केवळ या कारणाने की येशूंचं आगमन झालंय and the people rejoiced. आणि लोकांनी आनंद केला. For the first time after 1500 years, पहिल्यांदा 1500 वर्षांनंतर they changed the protocol. त्यांनी नियमच बदलला, They changed the schedule. त्यांनी शेड्यूल बदललं And Jesus, you accepted it. आणि येशू तू ते स्वीकारलं. And Lord, today, आणि प्रभू आज my church माझं चर्च, had a wonderful praise and worship. माझ्या चर्चने सुंदर स्तुती आराधना केलेली आहे That it was roaring in our ears. की आमच्या कानांमध्ये ती अजून गुंजतीये. And I know, Lord, मला माहित आहे प्रभू you are happy today. तू आज आनंदी झालायस And I want you to bless my आणि people. माझी इच्छा आहे तू माझ्या लोकांना आशीर्वादित कर. Master, I pray, प्रभू मी प्रार्थना करतो, open the gates of heaven स्वर्गाची दारं उघड, and bless my people. आशीर्वाद दे माझ्या On लोकांना. this Palm Sunday, या झावळ्यांच्या रविवारी fulfill every desire of their heart. सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण कर. Meet every need of theirs. त्यांची प्रत्येक गरज भागव. Healing, heal them. आरोग्य दे त्यांना. Those who need healing, heal them ज्यांना this morning. आरोग्याची गरज आहे त्यांना आरोग्य दे. Yes, something is happening now. काहीतरी आता होत आहे. Something is happening. नक्कीच आता काहीतरी होत आहे. The doors that have been closed, let it open for them in जी Jesus' दारं name. बंद झाली होती ती येशूंच्या नावात त्यांच्यासाठी आज उघडू देत. The people who are in debts, remove them out of जे it. लोक कर्ज बाजारी आहेत त्यांना त्यातनं काढ दे बाप्पा. Bless the people. लोकांना आशीर्वादित कर. Fulfill their heart's desires. त्यांच्या मनोकामना पूर्ण कर. Every broken relationship, let it be reunited once again in सगळी Jesus' तुटलेली name. नाती येशूंच्या नावात परत एक कर आणि ती बहरू दे. Let peace come in their dwellings. शांती त्यांच्या घरात येऊ दे. Because this is the day of remembrance. कारण की हा आठवणीचा दिवस आहे. Moses said, मोशे बोलला on the day of Sukkot, सुकोतच्या दिवशी when I settle you in the promised land, जेव्हा अभिवचन दत्त देशात मी तुम्हाला स्थिर स्थावर करीन raise up these booths त्यावेळेला हे तंबू उभे करा which should not have a roof on top. ज्याला छप्पर असता कामा नये. Because God is our roof. कारण देव आपलं छप्पर आहे. 40 years he took care of them. 40 वर्ष देवाने त्यांना सांभाळलं. That's why Moses said, म्हणून मोशे म्हणाला God has been our dwelling place in all generations. देव पिढ्यानपिढ्या आमचं वस्ती स्थान झालाय. And Lord, आणि प्रभू you took care of them. तू त्यांना सांभाळलं. You blessed them. तू त्यांना आशीर्वाद दिला. And that's why you said, म्हणून तू म्हणाला every year, दरवर्षी the day you set your foot on the promised land, ज्या दिवशी तुम्ही अभिवचन दत्त देशात आपलं पाऊल टाकाल set up these booths, हे तंबू उभे करा tie up these palm branches around that tent, आणि त्या तंबूला झावळ्या बांधा and stay there आणि तिथेच राहा and rejoice there आणि आनंद करा. for तिथेच 7 days 7 दिवस तिथेच आनंद करा. in remembrance of what I did for you. मी तुमच्यासाठी जे केलंय त्याच्या आठवणीत. Because I brought you out of Egypt. कारण मी तुम्हाला मिस्र देशातनं बाहेर I काढलं. gave you water from the rock. मी तुम्हाला खडकातून पाणी पाजलंय. I gave you manna from the मी sky. तुम्हाला स्वर्गातून मान्ना खाऊ घातलाय. I healed you. मी तुम्हाला बरं केलंय. Not one of you was sick. तुमच्यातला एकही जण आजारी पडला I नाही. destroyed all your मी enemies. तुमच्या सगळ्या शत्रूंचा नाश केलाय. So in remembrance, माझ्या आठवणीत every year, दरवर्षी set up Sukkot for me. तुम्ही माझ्यासाठी सुखोत उभा करा. And they did it till today. आजपर्यंत ते लोक हे करतायत. And Jesus changed the protocol. आणि येशूंनी हा नियमच बदलला. Jesus said, येशू म्हणाले this is my body, हे माझं शरीर आहे which will be broken for you. जे तुमच्यासाठी तुटणार आहे. Now, आता I am instituting the new covenant. मी नवीन करार प्रस्थापित करतोय. And today, आणि आज this old covenant is going to pass away. हा जुना करार निघून जाणार आहे. The new covenant is coming, नवीन करार येत आहे where I will give my body जिथं माझं शरीर मी देणार आहे. and shed my blood. माझं रक्त मी सांडणार आहे. And do this in remembrance of me. आता माझ्या स्मरणार्थ तुम्ही हे करा. And for the past 2000 years, आणि मग त्यानंतर आता गेली 2000 वर्ष the Gentile world has been observing this day. परराष्ट्रीय माणसं हा दिवस पाळतायत. Palm Sunday झावळ्यांचा रविवार and Good आणि Friday गुड फ्रायडे and Easter. आणि ईस्टरचा रविवार.
Say thank you, Jesus. म्हणा धन्यवाद येशू. And Lord, आणि प्रभू, that's why म्हणून you have to bless my people. तू माझ्या लोकांना आशीर्वाद दिला पाहिजे. Bless them abundantly. विपुल आशीर्वाद त्यांना दे. Every desire they have right now in their heart. आत्ता या वेळेला जी इच्छा त्यांच्या मनात आली आहे, Come on, put your desire before आपली Jesus. इच्छा प्रभू समोर ठेवा. He has walked in as the Lamb of God. कारण की तो देवाचा कोकरा बनून, देवाचं कोकरू बनून आपल्यामध्ये चालत I आला. mean, he didn't just enter Jerusalem, he has entered our heart, he has entered Vineyard Workers Church of तो Christ. फक्त यरुशलेमेत आलेला नाही, तो विज्ञान वकत चर्च मध्ये आलाय, तो आपल्या हृदयात आलाय. He has entered here now. तो इथे आता आलाय, He has entered in now. आता इथे आत आलाय. And that's why you sang Hosanna. म्हणून तुम्ही होसाना गायला ना, That's why you brought palm branches. म्हणून तुम्ही झावळे आणल्या ना. Now, आता he's saying, ask तो म्हणतोय माग ना, and you shall receive. तुला मिळेल. माग ना, माग. काय हवंय आत्ताच्या आत्ता जे मनात येत आहे, माग. 1 minute I'll be silent because you will be asking. एक क्षण मी शांत राहणार आहे, कारण तुम्ही प्रत्येक जण मनातलं प्रभूला मागणार आहात. Yes, I too asked the Lord. मी सुद्धा प्रभूला मागितलं. I believe you too asked the Lord. माझा विश्वास आहे तुम्ही पण मागितलं असेल. And now give a big clap to Jesus. आणि आता येशूंसाठी जोरात टाळी A वाजवा. big clap to Jesus. जोरात टाळी वाजवा. Amen and amen. आमेन. Now we will hear many testimonies. आता आपल्याला अनेक साक्षी ऐकायला मिळतील. Amen. Amen. God bless you. Please be seated. देव तुम्हाला सर्वांना आशीर्वादित करो. कृपया सर्वांनी खाली बसून घ्या.